तर मी असंच बसलो होतो, आई मला बोलली एक लहानपणीची गोष्ट सांगते, तर आता मी ती ऐकायला जातोय, तुम्हाला पण ऐकवतो. एक कोल्हा असतात, एक कोलीन असतात, दोघं मित्र असतात. आणि कोलीन जाते शेतात काय सोडायला, शान सोडायला. आता तिला भाव दिसतात, भाऊ दिसता ती कोल्याक सांगता, कोल्या भाऊ माझा भाव काढून दे. मग कोला भाऊ वर चढतो आणि भाव काढतो आणि आपण मध खाता आणि त्याचा चोचडं खाली टाकता, म्हणजे म्यान असतं ते खाली टाकता. तर ती कोलीन जमा करता आणि म्हणते मेल्यान सगळा खाल्या, मध खाल्या, आणि ती सगळा जमा करून हाणते आणि त्या मेनाचं घर बनवते. तिचं घर मजबूत होता मेनाचं. आणि कोला काय करतो, शेणाचा बनवतो. तर लई मोठा पाऊस आला आणि कोल्याचा घर व्हावला आणि कोणीचा राहिला. मग कोला तिथे येतो तिच्याकडे, तो कोलीनबाई मला राहायला जागा दे. ती म्हणते माझ्याकडे जागा नाही, माझी मुलं आहेत, ती झोपणार अशी सांगते. मग ती म्हणते वसर एक तरी दे. वसर एक पण नाही, मुलं बिळे खेळतात तिकडे नाही देणार. मग तिला कोल्या काय जागा दिली नाही. मग तो तिच्याकडे हे असते, म्हणजे कार्यक्रम असतो, सर्व पित्र अमावस्या कशी असते तशी. ते म्हणते तुला एक काम सांगतो तर कर. तर काय, तर जा पहिलीकडे तिकडे आणि कोल्यांका बोलवून घेऊन ये. मग तो जातो नदीच्या पहिलीकडे, म्हणजे गड नदी कशी तिकडे ह्या बाजूक तो असतो आणि त्या बाजूक ती असतं. मग सांगायचं, बोलवायचं त्याने, आईलीकडच्या पित्रानं पहिलीकडे या, पहिलीकडच्या पित्रानं आईलीकडे या, त्यांना बोलावा, उकी करून ये. त्यांना काय सांगितलं, आईलीकडच्या पित्रानं पहिलीकडे जाऊ नको, पहिलीकडच्या पित्रानं आईलीकडे येऊ नको. मग ती इलीच नाही कोण, ते झाली आता ती तो म्हणतो इलीच नाही कोण. इली नाही तर कोलीन म्हणता मी जाते, तू इथे राहा, मी जाते. तर ती जाते बोलवायला गेली. तर ती जेवण बिवण सगळा करून गेली. हा वर जाऊन झोपला माळ्यावर झोपला. ही गेल्यावर खाली उतरता, सगळं जेवण खाल्या, सगळं इकडून टाकल्या आणि वरती जाऊन झोपला. तर ही आली कोली, कुठे गेला, कोला कुठे गेला, जेवण कोणी इसकटल्या, बघता तुम्ही खयच नाही. मग त्याला खाली शेपडी सोडलेली आणि गेली घरात आणि मोठा कोली थांबल्या आणि कोल्याच्या शेपडीक लावल्यावर कोल्याची शेपडी फोडलो, जे पळालो, तो पळालो तो लांब जाता. तिकडे एक दाढी करणारा असता, त्याच्याकडे जाता. तो म्हणता अरे मला फोड आलाय, जरा फोड दे. तर तो म्हणता नाही बाबा, तू फोडणार, तू काय आणि मागशील परत. नाही काय मागणार नाही. तो फोडता वस्त्र फोडता. तर काय म्हणता आता माझा फोड तरी दे, नाही तर वस्त्र दे. मग तो म्हणता आता घे बाबा वस्त्र घे आणि जा. तुम्ही पुढे जाता, तर तिकडे एक दाढीवाली करतात. ते म्हणतात ते हाताने दाढी करतात ना, पात्यानं. ते म्हणतात काय तुम्ही हाताने दाढी करताय, माझं वस्त्र घ्या. तर म्हणता हे बाबा तू कोलोसच, काहीतरी परत मागलंच मोडलं बिडलं. नाही मला काय करायचं म्हणता. मग तो घेता तो दाढी करताना काहीतरी मोडता त्याचा. अरे बाबा आता म्हणलं काय करणार, मोडला. तर म्हणता हा, तर माझं वस्त्र तर द्यावा. काय ग सगळं म्हटलं आणि काय ते मागले. तर त्याचं वस्त्र मोडला. असं काय फोड नाही, वस्त्र ते म्हटलं. वस्त्र घेतले त्याने आणि गेलो तर तिकडे कोणती काहीतरी लावत असतात, ती खणत होती अशी हाताने, वांगी वगैरे लावतात ना. ते म्हणतात काय तुम्ही अशी खणताय, हाताने लावताय वांगी, माझा वस्त्र घ्यावा असं म्हणलं ते ना. तर ते म्हणतात नको तू आणि कोल आहेस, आमच्याकडे मागलं असतं. मग ती म्हणली घे बाबा घे दिल्या त्या. तर त्या खणता मोडला. तर म्हणता अरे वस्त्र मोडला. म्हणतात आता माझा वस्त्र द्यावा, नाही तर वांगी द्यावा. आता वांगी घेतले, पुढे गेलो तिकडे राखणे असतात. ते काय करतात, ते तर लोक काय पण कशावर भाकरी खायची. ते काय ते खिचले खायची होती, कशावर भाकरी खायची. माझा वांग्या घ्यावा, भाजाने खावा बोललो. तर कोलो थेच बसून राहिलो. म्हणता आता माझं त्या खाम झाली वांगी बिंगी, आता माझी वांगी द्यावा ना का बैल द्यावा. मग त्यांचं बैल घेतले.
बैल घेतल्यानंतर आता पुढे पुढे ते एक माणूस ना एकच बैल असता, एक बैल बांधल्या एके बाजू बायकोन असं धरल्या. मग ती वडतायत अशी, ती जाऊन बसला मेरेवर म्हणता काय तू माणूस बायकोक बांधलं बैलनी, हे माझं बैल घे. तो म्हणता तू काय कोलाच आहे, बैल काय ते झाला तर मग काय देऊ तुला, मग बैल मागलंस, छा मला काय करायचं, एकच बैल घेऊन टाका तुम्ही. मग त्याने घेतल्या आणि बांधल्या आणि फिरवल्या तर आपलं बसलो तो मेलो तर आता म्हणता कोलो आता माझं बैल द्यावा नाही तर बायको तरी द्यावा. मग त्यानं बायको दिल्या त्या का कोल्यात. हा मग म्हणता काय काय त्याला स्टोरी चांगली आहे. फडावरसून वस्त्र मिळवलंय डुमडुमा आणि वस्त्र्यावरसून वांगी मिळवलंय डुमडुमा, वांग्यावरसून बायको ह्या कोल्या चांगल्या संपले. तर अशी होती स्टोरी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब.